काय करायचं काहीच कळायला मार्ग नाही. आता काय काम आलं की ताजी एवढ्या गडबडीत दीदीला घेऊन गेले? ते काहीच कळेना. अरे आपण काहीतरी जुळवून आणायचा प्रयत्न करतोय पण ते पूर्णच नाही होते. काहीही म्हणा, पण मी वंसांना असं कधीच पाहिलं नव्हतं. अहो भलतेच घाबरले होते ते आज. आणि ते एवढं का घाबरतायत काही कळायला मार्गच नाही. अर्जुननं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता. आपल्याची तब्येत ठीक नाही, तिचे उपचार सुरू झाले असते ना तर आपली काळजी मिटली असती. हो ना. अहो सध्या वंसांना आरामाची गरज आहे आणि त्यांना आज कामावर न्यायची काहीच गरज नव्हती. हा आता अर्जाच्या अडचणी त्याला माहिती ना. आपण उगाच चर्चा करण्यात काय अर्थ नाही. तो आला की बघू काय म्हणतोय ते. मामंजी तू कसल्या अडचणी? आत्ता आपण ना नॉर्मल नाही हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. मला पण पटतंय. अपर्णामधले बदल आपण सगळेच जण बघतोय. अमोलला पण तेच वाटायला लागले. आणि हा जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी उपचाराशिवाय ठीक होणारच नाही. अमोल पण नाराज होता मगाशी. बाबा आले मी बोलू का त्याच्याशी? म्हणजे काय बोलणार तुम्ही? मी बाबाला सांगतो की माझी माँ अशी नव्हती. अमोल, असं कसं म्हणतोस तू बाळा? अर्जुनची काळजी वाढेल अरे त्याच्यामुळं. हे बघ, काही नाही होणार. आपण थोडासा वेळ देऊया मला, होईल सगळं नीट. हा अरे अमोल बाळा, तू थोडा धीर धर ना. असं नाराज नसतं व्हायचं बाळा. मा नक्की बरी होईल. हा हो छोटे सरकार, चला आपण आवरून घेऊ. हा तुला काय खायचंय का? मी पाणी घेऊन येतो फक्त. सावकाश पी अजून. तुला नक्की काय खायचंय का? बघ मी घेऊन येतो लगेच. साहेब थँक्यू बर का. माझा बाप आणि माय गेल्यानंतर मला कोणी पाणी पण नव्हतं विचारलं. हो. तुला काही खायला द्यायचं का? पाणी देऊ? तू घाबरू राहिली का तिपे? मला कधीच कोणी विचारलं नाही. तुम्ही एवढं सगळं विचारू राहिले मला लयच भारी वाटू राहिले साहेब. थँक्यू. तू ठीक आहेस ना? हा साहेब, तुम्ही बरं झालं टायमात आलात, नाही तर मुसळ गेलो होतं केरात. तू हसतेस. ते पाग तुझं कॅल्क्युलेशनच कळत नाही मला राव. टेन्शन मध्ये असताना तू कशी काय हसू शकतेस अशी? म्हणजे स्वतःच्या टेन्शनवरचा उपाय स्वतःच काढायचा कस काय? साहेब लहानपणापासून एवढे टेन्शन पाहिले ना मी. आता टेन्शन नसलं ना एक दिवस चुकल्यासारखं वाटतं मला. खरे साहेब, आपण ते टेन्शनची आणि त्या अडचणीची पर्वा नाही बरं का आपल्याला. खरं सांगू राहिले. हा फक्त आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात अडचणी नको असं वाटतं मला. म्हणून आज जरा घाबरले होते. एका अपघातामुळं एवढी विस्मृती एखाद्या माणसाला येणं शक्य नाहीये. तुम्हाला त्यांचा लहानपणीचा काही ट्रॉमा माहितीये का? दीपा, म्हणजे हा तुझा पर्सनल विषय आहे खरं तर. तरी पण मला वाटलं म्हणून विचारतो मी. डॉक्टर म्हणले तसं काय तुला मागच्या आयुष्यात असं काय ट्रॉमा बसला होता का? म्हणजे तू आज लईच घाबरली होतीस म्हणून म्हणतो. नाही म्हणजे तुला सांगायचं असेल तर सांग. असं काय फोर्स करत नाही मी. मला वाटलं म्हणून मी विचारलं. त्यातलं फार कळत नाही साहेब आपल्याला. साहेब माझ्या लहानपणीच्या आठवणींना उतरती कळायला लागली एवढं मात्र नक्की. लय भारी राहत होतो आम्ही. आणि चौघच होतो ना. माझी माय, बाप, मी आणि दाद्या. दीपा, तू
आपण जायचं का? ठीक आहे. तुम्ही ते चिलीपिली पाहिलीत ना? त्या चिलीपिलींना सांभाळते साहेब मी. ती माझ्यासारखीच बेवर असेल. दादाला आवडत नाही फार, पण मी ठरवलंय साहेब, आयुष्यभर सांभाळ करणार साहेब त्यांचं. काय व्यवहारच? हा म्हणजे माझं काय लय मोठेपणा नाही साहेब यार, स्वार्थच आहे. कसला स्वार्थ? हा स्वार्थ आहे साहेब. माझा बाप आहे ना वीटभट्टीत कामाला होता, मक्कार दारू प्यायचा साहेब. त्यानंतर आहे ना त्याला बाहेरचा नाद लागला हो. पण त्याआधी माझा बाप म्हणजे एवन माणूस बर का, लयच भारी होता तो. पण ते काय ते दारून बाहेरचं नाद सगळंच इचकटत गेलं. मग आमच्या घरात भांडणं सुरू झाली, मायची आणि त्याची. लय मारायचा. आणि राजा? दाद्या पहिल्यापासून दगडाच्या काळजाचा आहे साहेब. त्याला नाही कसला काय फरक पडत. माझा भाई यायचा घरी, माझ्या मायला लय मारायचं साहेब, कुत्र्यागत हाणायचं हो. आहो ते मारताना बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं साहेब. एकदा असाच आला दारू पिऊन. रात्री माझ्या बानं मायला एवढं मारलं साहेब, मी पडले मध्ये. पण मी लहान होते ना तेव्हा मला काय करता आलं नाही साहेब. त्या दिवशी एवढं हाणलं ना माझ्या मायला. काय बोलतीस तू दीपा? साहेब 4 पैशात काही ना आम्ही लय सुखात होतो, लय भारी आयुष्य जगत होतो आम्ही. लय भारी चाललं होतं सगळं साहेब. पण हे माझ्या बाच्या दारून आणि त्या बाहेरच्या नादान आहे ना आमचं अख्खं आयुष्य कोळपून निघालं साहेब. बापाला नंतर शुद्ध आली आणि कळलं आपल्या हातनं काय कार्यक्रम झालाय. पश्चाताप करायचा म्हणून त्याने त्याचाही जीव दिला साहेब. माझ्या बापाच्या या वागण्यामुळे ना साहेब आमचं आयुष्य बरबाद झालं. दीपा शांत होतो. ते तुम्ही म्हणलेत ना आता, ते चिलीपिलीला सांभाळून काय स्वार्थ आहे तुझा? आहे साहेब स्वार्थ. त्या चिलीपिलींकडे बघून ना मी माझ्या जगण्याचं कारण शोधते साहेब. माझ्यासारखं बेवारस आयुष्यात त्यांच्या वाट्याला येऊ नये ना म्हणून लय जीव तुटतो साहेब माझा. आज साहेब म्हणून ते डॉक्टर प्रश्न विचारत होते ना तेव्हा माझ्या मनात वेगळीच भीती होती बघा. कसली भीती? साहेब आपलं कसं आहे माहितीये का, आपल्यामुळे दुसरं कोण अडचणीत नको यायला असं वाटतं मला. लय मनापासून वाटत. मी जर का चुकून काहीतरी चुकीचं उत्तर दिलं असतं आणि माझ्यामुळे तुमच्यात आणि त्या अपर्णा मॅडम मध्ये काही प्रॉब्लेम झाले असते मग साहेब अहो केवढं मोठं पाप आहे माहितीये का ते. माझ्या नसतं सहन झालं हे सगळं, कारण बाहेरच्या माणसामुळे आपल्या घराची राख रांगोळी होत ना. पाहिली ना साहेब मी. दीपक तू शांत हो. दीपा मला नाही माहिती मी तुला किती मदत करणार आहे, कशी मदत करणार आहे, काय ह्या सगळ्याचा दोष मी तुझ्यावर नाही येऊन देणार. तुला चिल्लीपिल्लीला सांभाळायचंय ना, तू सांभाळ. मी तुझ्यावर काय नाही येऊन देणार. हे बघ जे काय होईल ना सगळी जबाबदारी माझी. नाही माझ्यावर विश्वास ठेव दीपा. जोपर्यंत माझी बायको सापडत नाही ना तू केलेली मदत नाही विसरणार मी. थँक्यू. येस साहेब. ए चिलीपिली, अरे चिलीपिली काय रे काय रे? अरे तुला लईच बारीक दिसू राहिला. अगं आता माझी उंची वाढते ना. आला मोठा. चिंगे दादा कुठे ग? अगं तो कालपासून आलाच नाही. हा का, बर 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 जाऊ दे. ए बघा तुमच्यासाठी खाऊ आणलाय आणि खेळायला पण आणले. जा आतमध्ये जाऊन खाऊ. नाही अगोदर आम्ही खेळणार मग खाणार. बरं जा. साहेब थँक्यू बर का. अगं दीपा अशी लहान पोरं जेवढी घरात ना
तेवढा आनंद सुख समाधान असतं घरात. तू खरंच नशिबवान बरं. काय बोलू राहिले साहेब? दीपा तुला एक सांगतो, ही तुझी सगळी चिलीपिली आयुष्यभर सुखात राहतील ना, याची जबाबदारी फक्त माझी. हाय साहेब. या 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 तुमचंच घर आहे, या या. रात्रीपासून घरी नव्हता तुम्ही, या. हो साहेब, बरं झालं तुम्ही दीपाला घेऊन आला ते. तर बरं वाटेल सगळ्या का बारक्यांना. आणि तुला पण नाही, म्हणजे पैसे द्यायला आलोय तुला मी. चालेल चालेल. आणि आता ते आधीचे पैसे किती दिवस पुरणार ना? हो 10,000 किती पुरणार आहेत. देतो ना तुला, पैसे देतो मी. पण प्रत्येक वेळी मी आलो ना, या पोरांकडे चौकशी करणार, त्यांना सगळं व्यवस्थित मिळतंय का, आणि त्यांना जर काय कमी पडलं ना. अहो साहेब, मी कशाला काय करतोय? अहो लहान लहान बहिणी भावंड आहेत माझी. ती भावंड आहेत, भावंड. माझ्या घराच्या बाहेर काय करत होता तू? मी नाही, मी नव्हतो. पुरावा आहे माझ्याकडं. कुठे जर बोलला ना, जीप हसडून ठेवी ना. हा ते होय, ते आपलं मी दीपा कुठं राहते ना ते बघायला आलो होतो. त्याचं काय आहे ना राजा, मी हाडाचा पोलीस आहे. म्हणजे आयुष्यात मला दुसरं काय जमलं नाही जमलं ना, तरी कुणी काय बेकायदेशीर केलं ना, हात सळसळतो माझा. हा सगळा खटाटोप आहे ना, मी माझ्या पोरासाठी केला. आणि यात तुझ्यामुळे जरा जरी गडबड झाली ना, तुझी उचलबांगडी करायला वेळ लागणार नाही मला. आठवलं साहेब, आठवलं. मी ते सहजच आलो होतो. आता माझी बहीण एवढ्या मोठ्या घरात राहते म्हटल्यावर कुणाला आनंद नाही होणार? परत माझ्या घराच्या बाहेर दिसलं ना, दिल्ला सोडणार नाही तुला. ओ साहेब, माफ करा माफ करा. परत नाही होणार, परत नाही. पैसे गाडीत देतो तुला. पोरांकडे बघ जरा, त्यांचं खायचं प्यायचं शाळेचं कपड्याचं, हे असं रात्रभर त्यांना सोडून बाहेर फिरतोय. बंद करा. अयो दाद्या, तू कवा आला? चिंगी आता माझा एक तुझ्याकडे काम आहे माझं. माझ्याकडं. अगं त्या इन्स्पेक्टरला माहितीये मी त्याच्या घरी आलतो. ते काय? आताच हुशार आहे इन्स्पेक्टर. अयो अयो, त्याला शंका आली का? अगं त्यानं मला तंबी भरलीये. पण तू काळजी करू नको, मी पण राजा आहे. आपण आपल्या मनातच करणार. दाद्या, तू काय करणार आहे बाबा पुढं? तू या 4 दिवसात कामाला लाग. ऑफिसला जा आणि सह्या कशा करता येतील तेवढं बघ. दाद्या, एवढं सोपं नाही ते. हे लोक मला लगेच ऑफिसला नाही पाठवणार. तुला अजून अक्कल आलेली दिसत नाही. तू त्याचं कशाला ऐकून राहिली का? तुझं तू काम करायचं आणि निघायचं. दाद्या, तसं नाही. खरी बसून सह्या होणार आहेत का दीपे? ऑफिसला तर जावं लागणार आहे ना. दाद्या, आता त्या हॉस्पिटलला गेली होती मी. डॉक्टर मला 4 प्रश्न विचारायला लागली. हाताला घाम फुटलं होतं माझ्या. मला काय उत्तर देता आली नाही. त्या ऑफिसला जाऊन कसं काम करणार आहे मी? माझ्या नाही जमणार आहे. दीपे, उगाच डोक्याची मंडई करू नको. आणि मी तुला हे विचारूनच सगळं केलंय ना. मला विचारून. दीपे, तुला माहित आहे माझ्या जर मनासारखं नाही झालं ना, तरी हो राजा लय हुकेल माणूस आहे. गुमान त्या कलेक्टर बाईच्या ऑफिसला जायचं, सह्या शिकायच्या आणि आपलं काम उरकायचं बघायचं. त्या कलेक्टर ऑफिसला गेले ना, ते डॉक्टर सारखे 100 लोक मला प्रश्न विचारणार आहे. मला नाही देता येणार ते उत्तर. दीपे, या 5 आणि 10 हजारात मी खेळत बसणार नाही. या पोरांना जर सांभाळायचं असेल ना, तर एवढे पैसे पुरणार नाहीत, लक्षात ठेव. दाद्या, आधी तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू एक काम करायला घेतलं. आता तुला जास्त पैसे पाहिजे म्हणून तू. दीपे, मला कशाला शानपणा शिकू राहिली ग? तुला सांगितलेलं कळत नाही काय एकदा? आणि ह्यो साहेब आहे ना, तू सारखा पोरांजवळ नसणार आहे, मीच असणार, लक्षात ठेव. दीपे ग दीपे, माझ्यासाठी नको, ह्या पोरांसाठी तरी कर. आता कस, एक काम कर, तू फोन धर. फोन कशाला? ठेव. ठीक आहे, माझ्या बरोबर बोलायचं असेल ना, मला याच फोनवरनं फोन करायचा, कळलं का?
तात्या आणि लक्षात ठेव, ह्यो फोन आहे ना सायलेंट करून ठेव, नाहीतर तो साहेब कच्चा खाईल मला. तेच म्हणून राहिली मी. जर त्या इन्स्पेक्टरला कळलं ना तर बेकार हलवून त्याला प्ले. काही कळत नाही त्याला, तू शांत राहा. चला बाळांनो, आता नंतर आलो की परत खेळू काय? दीपा, निघायचं उशीर होतो. हा चला. आके नको ना जाऊ तू, आम्हाला खूप आठवण येते ग तुझी. हा ग आके नको ना जाऊ. अगं चिंगीबाई, मी अशी गेले ना अशी आल्या. छान राहा, छान राहा. चला येऊ का? चला. रुपाली, झाली का तयारी? बसायचं का जेवायला या ठिकाणी? नाही चपात्या राहिलेत. मोनिका, रुपाली, एवढी कसली काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर? काळजी असं नाही हो, पण एक शंका आहे. तुम्ही चिडणार नसेल तर विचारू का? काय झालं रुपाली? अहो, अमोल दवाखान्यात बोलत होता ना, ते एकदम खरंय. खरंच अपर्णा बदलल्यासारखी वागतेय. तिला नक्की काय झालंय ना ते कळायला हवं आपल्याला. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत रुपाली, पण मला वाटतं आपण या गोष्टी अर्जुनवर सोडायला हव्यात. तो जबाबदार आहे. हो स्वप्नील सर. अहो पण तुम्ही छोटे सरकारांची अवस्था पाहिली आहे का? खरंय मोनाचं. अहो, मा आली म्हणून अमोल टीव्ही समोर नाचला होता, आठवते ना तुम्हाला? पण आता तो परत शांत शांत राहायला लागलाय. म्हणजे अपर्णाच्या अशा वागण्याचा त्रास होतोय अमोलला. मग अमोलला समजावा, अर्जुनवर विश्वास ठेवून थोडा वेळ जाऊ देत म्हणावं त्याला. हो सर, अर्जुन दादांवर विश्वास आहेच, पण ते आज दवाखान्यात कसे वागले तुम्ही पाहिलं ना. हो, भाऊजी आले आणि सरळ सरळ अपर्णाला घेऊन गेले. आता काम काय एवढं महत्वाचं आहे का? उपचारांचा परिणाम जेवढा अपर्णावर होणार आहे ना, तेवढाच तिच्या वागण्याचा परिणाम अमोलवर होणार आहे. ही साधी गोष्ट भाऊजींच्या लक्षात येऊ नये का? हा, मला पण नाही पटलं अर्जुनचं आजचं वागणं. खरंच चुकीचं वागला तो या ठिकाणी. खरं तर वंश कामावर जायच्या परिस्थितीत नाही आहेत हे सरळ दिसतंय आपल्याला. अहो, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात पण नाही आहेत, तरीही अर्जुन दादा त्यांना आज कामावर का घेऊन गेले असतील? हे बघा, तुम्ही दोघी शांत व्हा. हे बघा, 15 दिवस मी अमोलची अवस्था बघते. थोडा दिवस सुद्धा त्याचा आनंद टिकत नाही. हो, शिकण्याचं वय आहे त्याचं हे, आणि त्यात हे सगळं सहन करतोय तो. हे बघा, आपण लवकर भाऊजींशी बोलायला पाहिजे. रुपाली, हो, बोलावंच लागत. नाहीतर अमोलवर ह्या सगळ्याचे जे परिणाम होतील ना, त्यासाठी तयार राहा. स्वप्नील सर, अहो रुपाली ते थोडं कठोर बोलत असलं तरी ते खरं बोलतायत. अहो, आपण खरंच वंशांचे उपचार चांगल्या ठिकाणी करायला हवेत. बरं मग काय म्हणणं आहे आता तुमच्या दोघींचं? निदान आत्ता तरी आपण बापू आणि मामंजींच्या कानावरती ह्या गोष्टी घालूयात. ठीक आहे, चला. कोडणं पण सोपं नाही. काय करत होता? काय करत होता? कंटाळा आलाय मला. बघत होते काय करता येईल, सरकते इकडे तिकडे. काय करत नाही इकडे तिकडे सरकायचे. 2 घास खाऊन घ्या. कोण आहात तुम्ही? तुम्ही का बांधून ठेवलंय मला? काय बिघडवलंय तुमचं? मला प्लीज सोडा नाहीत ना. अहो कलेक्टर बाई, गाया वया करायच्या आधी तुम्ही एका शहराच्या कलेक्टर आहात हे जरा ध्यानात ठेवा. आणि राहिला विषय तुमचा इथनं सुटायचा, तर आता इथनं मेल्यावरच सुटणार तुम्ही, त्या पण कायमचं. ठीक आहे, तसं तर तसं मला नको खायला काय. मारायची गाय झाली काय? गप गुमान गिळा. मला नाही खायचं. मी अन्नाला हात पण नाही लावला. ए, तू जगली काय मेली काय आम्हाला काय बी फरक पडत नाही, पण मरायच्या आधी तुझी बराबादी तुला बघायचे म्हणून जिवंत आहे तू. मला मारा नाही तर काही कर, खाणार नाही म्हणजे.
तुला खायचे तर खा, नाही तर बस वरडत. तुला अशी तशी मरू देणार नाही हं मी. मरायच्या आधी तुला तुझ्या डोळ्यांनी तुझी सगळी बर्बादी बघायची आहे. अजून लय तडपडायचंय. हे बघ, तुला खायचं तर खा, नाही तर निवांत बोंबलत बस.